दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भगिनींच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेशप्रमाणे आजन्म कारावासाची शिक्षा देणारा लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा अशी जोरदार मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध महिला संघटना, हिंदू राष्ट्र समन्वय समिती, हिंदू जनजागृती समिती, सकल हिंदू समाज, हिंदू महासभा आणि इतर हिंदू संघटनांनी शासनाकडे केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडे निवेदन देण्यात आले. नाशिक येथील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना प्रतिनिधी मंडळाने निवेदन दिले. तसेच मालेगाव, येवला आणि निफाड येथील तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी राज्यात 36 जिल्ह्यात 50हून अधिक मोठे मोर्चे लाखोंच्या संख्येने काढण्यात आले आणि त्यानंतर सरकारने त्यांना लव जिहाद विरोधी कायदा करण्याचे आश्वासनही दिले. आता ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2018 ते 2022 या कालावधीत महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक महिला बेपत्ता झाल्या. त्यांचा काही ठावठिकाणा अद्याप मिळालेला नाही. सध्या भारतीय दंडविधानातील 417, 420, 361, 366, 493, 506 या कलमांद्वारे जबरदस्ती धर्मांतर किंवा अल्पवयीन मुलींचे शोषण थांबवणे कठीण असल्याचे सांगितले गेले. नमस्कार, मी प्रदीप देशमुख, हिंदू जनजागृती समितीतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांना हिंदू जनजागृती समिती तसेच इतर संघटना म्हणजेच हिंदू संकल्प समाज आणि हिंदू महासभा यांच्या वतीने लव जिहाद हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे. आता ह्या लव जिहाद कायदा करण्याच्या मागे धोरण काय किंवा आवश्यकता काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहिले तर हे जे मुस्लिम आहेत, धर्मांध आहेत, हे यांची मुलं हातावर त्रिशूल आणि हिंदू देवदेवतांची चित्र काढून आपल्या हिंदू भगिनी यांना फसवण्याचं, प्रेमात फसवण्याचं काम करत आहेत आणि यांना फसवून त्यांचे धर्मांतर करण्यास बळजबरी करून त्यांनी जर धर्मांतर केलं नाही तर त्यांना जीवे मारून त्यांना श्रद्धा वालकर यांच्यासारखे हत्या करून, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पालघर येथील श्रद्धा वालकर जे आहे यांचे अक्षरशः 35 तुकडे करून फ्रीजमध्ये टाकले होते. आणि अशा बऱ्याच घटना झाल्या आहेत की कोल्हापूरमध्ये मागच्याच नोव्हेंबर 25मध्ये अशाच एक नराधामाने म्हणजे 58 वर्षाच्या नराधामाने एक 6 वर्षीय बालिकेवर अनैतिक म्हणजे अत्याचार केला. आणि अशा अनेक घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय, इतर महाराष्ट्रामध्ये काय अशा होत आहेत. ह्या अशा घटनांना आवश्यक असं वाच पाहिजे म्हणून ह्या लव जिहाद कायदा आहे. मित्रांनो, आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे लव जिहादच्या विरोधात कायदा करावा. मी आपल्या मुलींना सांगतो की तुम्ही लव जिहाद ओळखायला शिका. लव जिहादचा सगळ्यात पहिले पायरी असते त्या मुलीच्या दिवसभर मागे, जसं एखादं पाळतू कुत्रा असतं त्याप्रमाणे ते तुमच्या मागे फिरतात. तुम्ही कुठे जातात, काय करतात, तुमच्या आवडी निवडी सगळ्या गोष्टी दिसायला अतिशय टापटीप. हा साप जो आहे हे लक्षात ठेवा, अतिशय व्यवस्थित वागतो. त्याच्याकडची गाडी कोणाकडे एवढी स्वच्छ राहणार नाही, एवढी चांगली गाडी असते, स्वच्छ असते, अंगात टापटीपपणा, त्यानंतर अत्तर, ह्या त्याच्या ओळखी आहेत. हळूहळू त्या मुलीला एक वेळ येतो की तिला असं वाटतं जगात जर सगळ्यात जास्त कोणी प्रेम करणार असेल तर माझ्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणारा हा आहे. आणि तिथून खरी सुरुवात होते. जसं त्या मुलीला एकदा त्यांनी जाळ्यामध्ये ओढलं की मग तिथून त्याचे रंग चालू होतात. हळूहळू मग ते रंग लग्नापर्यंत पोहोचतात आणि लग्नानंतर त्याच्या 8 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, वर्ष, 6 महिन्याच्या आत मग बुरखा घाल, नमाज पढ. ह्या वेळेला तिला लक्षात येतं की अरे हा हिंदू नाही आहे. मग त्यावेळेला तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतं, कारण इकडे घरच्यांच्या विरोधात काम केलेलं आहे म्हणून घरचे दरवाजे बंद होतात. मित्र मैत्रिणी नातं तोडलेलं असतं.
म्हणजे जवळजवळ संपूर्ण जग त्यांच्यापासून वेगळं होतं आणि बरोबर त्याचा फायदा घेऊन एक तर तू आमचा धर्म स्वीकार, नाही तर मग तिचे 36 तुकडे 32 तुकडे मग त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणं, या सगळ्या गोष्टी येतात. जय श्रीराम. 2022 पासून तर 2025 पर्यंत कलेक्टरांना हे 7वं पत्र आपण देतोय, लव जिहाद बंदीवरती कायदा आणावा. आज लाखो हिंदू मुलींचे आयुष्य बर्बाद होत आहे. फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती खोटं ID टाकून, खोटे नावं टाकून मुलींना फसवण्यात येत आहे आणि यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन बी हे कायद्याच्या कचातून अलगद सुटतात. यासाठी आम्ही सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू महासभा या वतीने कलेक्टरना आता आखरी पत्र देतोय की या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा कायदा बनवून आमच्या हिंदुत्वाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आम्ही इथं आमरण उपोषण तालुक्याला जिल्ह्याला आम्ही करणार आहोत. महिलांच्या सुरक्षेसाठी पक्षभेद बाजूला ठेवून सरकार, विरोधी पक्ष आणि पोलीस यंत्रणेने एकत्र येऊन लव जिहाद आणि महिलांवरील सर्व प्रकारच्या अत्याचारांविरोधात शून्य सहिष्णुतेची भूमिका घ्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.